पाऊसच लागला आहे. तर आतापर्यंत आपण गेलो असतो, पोचलो असतो मंदिरला. किती किलोमीटर आहे? इथून जस्ट हार्डली 15 किलोमीटर राहिलं असेल. 15 किलोमीटर राहिले आणि 15 किलोमीटरसाठी पाऊस आला. बापरे, काय जोरात पाऊस पडतो. ही या बाईकवर आलो आम्ही. ही बाईक पाऊस काय करायचं आता? थांबवायला ऑप्शन नाही दुसरा. थांबवा. तिचा चेहरा कसा झाला खराब बाईकवर बसून. सो आम्ही आज जात आहे पंढरपूरला. तर आम्ही या गाडीने आम्ही पंढरपूरला जाण्यासाठी निघालो आहे. पण ॲक्च्युली मध्येच पाऊस लागला आहे. तर आम्ही ते थांबलो आहे. इकडे असंच एक शेड आहे, असं एक दुकान आहे. तर आम्ही ते थांबलो आहे, पाऊस लागला आहे म्हणून. तर आता थोडासा पाऊस कमी झाला आहे तर आम्ही निघतो आहे. हार्डली एक 15 किलोमीटर असा राहिलेला आहे पंढरपूर. हे काय गाडीचं काय करताय हो तुम्ही? काय झालं आहे गाडीला? ठीक तर आहे ना गाडी? गाडी नीट आहे पण हे निघत नाही ना. कपडा बघताय? हां सीट नको पुसायला. हां, पाहिजे ना, सीट तर पुसलीच पाहिजे. हे सगळे मंडळी पण थांबलेले आहे तिथे, पाऊस आहे म्हणून. हो, आम्ही एक 20 मिनिटात पोहोचेल मंदिराकडे. अपडेट करतो. तिकडे पोहोचल्यानंतर आम्ही तुम्हाला अपडेट सांगू. 15 किलोमीटर असं पंढरपूर राहिलेलं आहे. सध्याला आम्ही आत्ताच पंढरपूरला पोहोचला. थोडी अशी गर्दी आहे, भरपूर गर्दी आहे. आता आम्ही एकाला विचारलं तर तो बोलतो की चरण दर्शनला 9 तासाची लाईन आहे. घरचं खायचं आहे हां, तर ते ते मी तर. ते असे खाऊ शकतो. झुणका भाकर हे असे तुम्हाला इथं गरम गरम भाकरी आणि अशा डायरेक्ट बसून तुम्ही झुणका भाकर. म्हणजे तुम्हाला कंटिन्यू असं झुणका भाकर खायला मिळेल. इथे कंटिन्यू स्टॉल आहेत झुणका भाकरचे. कोणाला असं बाहेरचं खायचं नसेल तर गरम गरम घरगुती झुणका भाकर मिळू शकते. मंदिरात एक्झॅक्टली खालीच आहे आणि ही एवढी लाईन आहे. आज शनिवार आहे त्यामुळे शनिवार जास्त लाईन आहे. चरण दर्शनचे 3 तास बोलतात. आता बघू आम्हाला कसं दर्शन मिळतं. तेव्हा इथे पण एक स्टॉल आहे झुणका भाकर. झुणका भाकर 30 रुपये फक्त. इथं कंटिन्यू 1 2 3 4 5 कंटिन्यू लाईनचे तुम्हाला हवे तेवढे स्टॉल आहेत झुणका भाकरचे. तर तुम्ही खाऊ शकता. असं इथं समोरच मंदिर आहे पण आता अजून दर्शन घेतलं नाही आम्ही. द्या द्या. हे मंदिर आहे पंढरपूरचं, पण गर्दी खूप आहे. सॅटर्डे असल्यामुळे खूप गर्दी आहे. इथं 2 लाईन आहेत ॲक्च्युली, मुखदर्शन आणि चरण दर्शन. तर आम्ही चरण दर्शन नाही बघत आहे सध्या. मुखदर्शनची जी भेटेल ती लाईन बघू आता किती वेळा दर्शन होतं ते थांबतो. सध्याला मी पेरू खातो असा. कुठून आहे लाईन? कुठून आहे? तर आम्ही सध्याला डिसिजन घेतलं की आम्ही चरण दर्शन नाही घेणार, फक्त मुखदर्शनच घेणार. तर आम्ही आता मुखदर्शनाच्या लाईन चाललो आहे. मुखदर्शन आहे का हार्डली 1 तासात होईल असं बोलले. लाईन कमी आहे मुखदर्शनला. तर हे असं इथून अशी एंट्री आहे मुखदर्शनची. तर आम्ही मुखदर्शनलाच चाललो आहे. मुखदर्शन गेट नंबर 1. पुढे एंट्रन्स, पुढून एंट्री इथून. तर आम्ही एंट्रीलाच चाललो आहे. भयानक गर्दी. मुखदर्शनचा दरवाजा एंट्री काय दिसत नाही. सध्याला मंदिरामध्ये
मंदिर एकदम जवळ आहे. मंदिराच्या पायथ्याशी आलं आहे. जवळजवळ 40 मिनटं झाले आम्ही लाईनमध्ये उभं आहे. आता जवळपास मंदिर आलं आहे. हो आता दर्शन होईल आमचं. असं कसं कसं वाटतंय? चांगलं आहे. त्यामुळे ही बोलते चांगलं आहे, तर बघू मी पण ट्राय करतो. ओके. सो फायनली आमचं दर्शन झालं आहे. ज्या कामासाठी आम्ही सकाळी निघालो होतो सोलापूरवरून, ते काम आमचं पूर्ण झालं आहे. काय होतं, विठ्ठल रुक्माईचं दर्शन. त्या मंदिराला मी मगाशी जसं सांगितलं होतं खूप गर्दी होती. चरण दर्शनासाठी ही लाईन आहे. चरण दर्शनाची 9 तासाची लाईन आहे आणि मुखदर्शन तुमचं 1 तासामध्ये होऊन जाईल. तर आम्ही मुखदर्शन घेतलं होतं मग. आमचं 1 तासात दर्शन झालं. मस्त झुणका भाकर खाल्ली आणि आता घरी चाललो आहे. तर जर कोणी तबला वादकासाठी इंटरेस्ट असेल तर पंढरपूरला तबला वादक आणि असे ढोल वगैरे असे भरपूर मिळतात. दुकाने शॉप आहेत. दर्शन घेऊन आता चंद्रभागा जी नदी आहे त्या नदीच्या काठावर चाललो आहे. नाही खाली आहे का गर्दी? इथे गर्दी नाही, मंदिरामध्ये गर्दी आहे पण इथे गर्दी नाही. या नदीच्या इथे मला वाटतं तुम्ही बोट राईड पण करू शकता. मी काही इन्क्वायरी केली नाही, पण तुम्ही जर आले तर तुम्ही इन्क्वायरी करून चेक करू शकता. इथे बोट दिसत आहेत, बोट राईड पण करू शकता या नदीमध्ये. इकडे पण आहे बघा. कोणी तुम्ही लोक आले तर तुम्ही इन्क्वायरी करा आणि तुम्ही चेकआउट करू शकता. पुराणे काळातले जे घर असतात ना, एकदम राजा महाराजांचे, तसेच काय टाईप. बैल बघ, बैल नाही ते म्हशी आहेत, म्हशी. एक फॅमिली रेस्टॉरंट आहे, हॉटेल शिवरत्न. इथे काहीतरी खायला थांबलो आम्ही. पंढरपूरपासून फक्त 4-5 किलोमीटरच्या डिस्टन्सवरच आहे हे हॉटेल. तर आम्ही इथं काहीतरी खायला थांबलो आहे. मग अशी आम्ही ते पिठलं बघार खाल्लं तर आमचं काय पोट भरलं नाही, म्हणजे इथं थोडं काहीतरी लिटल खाऊ मग पुढे जाऊ. तर हे असं हॉटेल आहे. तर बघू आता कसं आहे, टेस्ट माहीत नाही, फर्स्ट टाईमच थांबलो. कशी थाळी? मस्त आहे एकदम छान. वडा आता प्राईस खूप थोडा दिलाय हो. मग बस होणार पण आपल्याला दोघांना. वा 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 वा. आता परत जेवण झालं आमचं. कसं होतं जेवण? एक नंबर. जेवण एकदम मस्त होतं, एकदम रिजनेबल भावामध्ये. फक्त तुम्हाला बडीशॉप पण घेतली गाडीवर लागेल. फक्त तुम्हाला व्हेजच मिळेल इथे, नॉनव्हेज नाही मिळणार. जे व्हेजिटेरियन असतील त्यांनाच फक्त आहे. आणि पंढरपूरपासून जवळच आहे, 3-4 किलोमीटर. टेस्ट चांगली होती, तुम्ही ट्राय करू शकता. तर आमचं जेवण झालं. आता आम्ही ही बाईक, हा रोड आणि आता ही बायको. 4:30 वाजलेत. पोचूपर्यंत 6 होतील. तर जाऊन मग आराम करणार. जाम कंटाळा.